राज ठाकरेंनी मीरा रोडच्या भाषणामधून भाजप खासदार निशिकांत दुबेंना थेट इशारा दिला होता। मुंबईमध्ये आल्यास तुला समुद्रात बुडवून मारणार असा दम राज ठाकरेंनी दुबेंना दिलाय। दरम्यान राज ठाकरेंच्या टीकेनंतर दुबेंनी राज ठाकरेंना डिवचलंय। तसंच मुंबई ही गुजरातची होती असं विधानही दुबेंनी केलंय। बघूयात या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। तू आम्हाला पटक पटक के मारणार? दुबे, दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ। मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे। निशिकांत दुबेला मी हे सांगतो, दिन तुम्हारा, मैदान तुम्हारा, वक्त भी तुम्हारा, कहां हूं ये बताओ। मराठी माणसाला आव्हान देतो आहे, महाराष्ट्राला आव्हान देतो आहे। मराठी माणसाला पटकून पटकून मारण्याची भाषा करतो आणि शेंदाड शिपाई राज्य करते भाजपचे आणि ते कोणते मिंदे गटाचे लाचार ते मान खाली घालून बसले। संजय राजाराम राऊत झालाय होय। भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही स्वतः दाशी शेलार साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका मांडली की दुबे जे बोलतायत आम्हाला मान्य नाही। मराठीच्या मुद्द्यावरनं गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगलंच राजकारण पेटलंय। काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरनं झारखंडचे भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी यूपी बिहारमध्ये मराठी लोकांना पटकून पटकून मारण्याची भाषा केली होती। दरम्यान दुबेंच्या या दरपोक्तीनंतर राज ठाकरेंनी मीरा रोडच्या सभेतनं त्यांना सज्जड दम दिलाय। दुबे, तू मुंबईमध्ये येऊनच दाखव, तुला समुद्रात बुडवून बुडवून मारणार असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। तो हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये अनार्की जो है नहीं चलेगी। कसं काय बोलला? मराठी लोगों को हम यहाँ पे पटक पटक के मारेंगे। झाली का केस त्याच्यावरती? हिंदी चॅनल वाल्यांनी दाखवलं का? पुढे चालवलं का? काही नाही। बघा कसं असतात, नाही चालवणार, कसे असतात ते बघा। तू आम्हाला पटक पटक के मारणार? दुबे, दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ। मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे। बघा हिम्मत होते, बघा कशी। एवढेच नव्हे तर दुबेंनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर केस झाली का असा सवालही राज ठाकरेंनी केलाय। दुबेंचं मराठी माणसांसंदर्भात वक्तव्य हिंदी वृत्तवाहिन्यांनी का दाखवलं नाही असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। काय बोलला? मराठी लोगों को हम यहाँ पे पटक पटक के मारेंगे। झाली का केस त्याच्यावरती? हिंदी चॅनल वाल्यांनी दाखवलं का? पुढे चालवलं का? काही नाही। बघा कसं असतात, नाही चालवणार, कसे असतात ते बघा। राज ठाकरे यांनी निशिकांत दुबेंना दिलेल्या इशाऱ्यानंतर निशिकांत दुबेंनी देखील ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं। मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी असा टोला त्यांनी ट्विट करत लगावलाय। निशिकांत दुबेंच्या ट्विट नंतर मनसे नेते प्रकाश महाजनांनी दुबेंवर टीकास्त्र डागलंय। दिवस तुझा, मैदान तुझं, वेळ तुझी, कुठे येऊ सांग असं म्हणत प्रकाश महाजन यांनी दुबेला इशारा दिलाय। मी ते एक पोल पुढे जातो। निशिकांत दुबेला मी हे सांगतो, दिन तुम्हारा, मैदान तुम्हारा, वक्त भी तुम्हारा,
कहाँ हूँ ये बताओ, कहाँ हूँ? त्याने निशिकांत दुबेने मला कुठे भारतभर कुठेही बोलवावं, मी एकटा येतो, बाद झालं त्याला. काय बोलतो निशिकांत दुबे? राज ठाकरेंनी निशिकांत दुबेंवर केलेल्या टीकेनंतर संजय राऊतांनी थेट भाजपला लक्ष केलंय. दुबेंनी मराठी माणसांना मारण्याची भाषा केली तेव्हा सत्ताधारी मान खाली करून बसले होते असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. दरम्यान त्यांच्या टीकेनंतर मंत्री नितेश राणेंनी देखील त्यांच्यावर पलटवार केलाय. एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आव्हान देतोय, महाराष्ट्राला आव्हान देतोय, मराठी माणसाला पटकून पटकून मारण्याची भाषा करतोय आणि शेंदाड शिपाई राज्यकर्ते भाजपचे आणि ते कोणते मिंदे गटाचे लाचार ते मान खाली घालून बसले. त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी जे आव्हान दिलेलं आहे हे फक्त त्या निशिकांत दुबेला नसून हे आव्हान त्याने महाराष्ट्राकडे, मुंबईकडे वक्र दृष्टी पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आव्हान असं मी मानतो. संजय राजाराम राऊत झालाय वय, त्याला एक कळत नाही की आशिष शेलार साहेबांनी विधान परिषदेमध्ये भाषण केलं पाहिजे, त्याच्याकडे टेप रेकॉर्डर पाठवतो. बाकी सगळे टेप बघण्यापेक्षा हे जरा टेप बघितलं ना तर ज्ञानात भर पडेल. आम्ही पहिला विरोध केलेला भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही स्वतः आशिष शेलार साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका मांडली की दुबे जे बोलतायत आम्हाला मान्य नाही. निशिकांत दुबेंची पुन्हा एकदा मगरुरी पाहायला मिळाली. ज्या मुंबईसाठी मराठी माणसांनी रक्त सांडलं ती मुंबई गुजरातची होती असं विधान दुबेंनी केलंय. तर मुंबईत फक्त 32% मराठी लोक असल्याचं विधान त्यांनी केलं. बंबई तो गुजरात का पार्ट था ना, बॉम्बे महाराष्ट्र का पार्ट नहीं था. 1956 में जब भाषा के आधार पर डिवीजन हुआ तो बॉम्बे जो है महाराष्ट्र का पार्ट बना, बहुत अच्छा हो गया, बन गया. लेकिन आज भी मुंबई की जो स्थिति है, केवल 31-32% मराठी स्पीकिंग लोग मुंबई में रहते हैं, केवल 31-32%. मराठी महाराष्ट्राची राजधानी आहे, त्यामुळे मराठी तिथे आवश्यक आहे. गुजरातच्या राजधानीमध्ये काय गुजराती आवश्यक आहे, कर्नाटकच्या राजधानीमध्ये बँगलोरला त्यांची कन्नड भाषा, भाषिक राज्यरचनाच आहे. नाही खासदार काय आणि आमदार काय, त्यांनी आपण लोकसेवक आहोत आणि अशा रीतीने जे काही बोलताना थोडंसं सांभाळून बोललं पाहिजे. निशिकांत दुबेंकडून मराठी विरोधात गरळ ओकणं सुरूच आहे. दुबेंनी पुन्हा एकदा मराठी माणसांना डिवचलंय, तर दुसरीकडे दुबेंच्या वक्तव्यावरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील त्यांना इशारा दिलाय. तर निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावरून विरोधकांनी भाजपला देखील कोंडीत पकडलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.